नमस्कार मित्रांनो, तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पार्ट 3 पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे शब्दसमूह. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. शब्दसमूह आणि एक शब्द. आदिवासींची वस्ती, त्याला पाडा म्हणतात. जाण्याचा कठीण मार्ग दुर्गम. ओलसर गहू दळून चाळलेले पीठ सोजी. धान्य दळण्याचे दगडाचे साधन म्हणजे जातं. ज्वारीचे बाजरीचे कणीस कापून राहिलेला भाग म्हणजे दाट. भुईमुगाची जमिनीवर पसरलेली वेल आरी. बैलाच्या कपाळावर बांधण्याचे किंवा कागदाचे किंवा बेगडाचे आभूषण म्हणजे बाशिंग. फिरस्ती लोकांची कापडाची घरे म्हणजे पाल. त्यानंतर पायात चपला नसणे म्हणजे अनवाणी. राहण्याचे ठिकाण वसाहत. अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र म्हणजे शेला. पाणी भरण्याचे सार्वजनिक ठिकाण पाणवठा. हाताने मोजण्याचे माप वाव. डोक्याला बांधायचे पागोटे म्हणजे मुंडासे. लहान लहान आरसे लावून केलेली शोभिवंत सजावट म्हणजे ऐनेदार. बैलांच्या नाकातून घातलेली दोरी म्हणजे वेसन. लाकडी फळीचा तुकडा फळकूट. मनात येईल तसे फिरणारा ओढा. घरामागची मोकळी जागा परस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केलेला उपवास रोजा. झाडाला फुटलेली नवी पाली धुमारे. बांबूपासून तयार केलेली लेखणी बोरू. प्राणी आणि पक्ष्यांसाठी राखून ठेवलेली जंगलाचा भाग म्हणजे अभयारण्य. मिठाशिवाय बनवलेला व चव नसलेला पदार्थ आळणी. स्वतःबद्दलची जाणीव म्हणजे आत्मभान. एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल. शेत जमिनीवरील कर, शेतसारा. अनेक पोती एकाला एक जोडून शिवलेले अंथरुणाचे साधन म्हणजे तळवट. अनेक दावी बांधलेली आहेत असा दोर दावण्या. भिंतीवरील चित्रे भित्तिचित्रे. हरभऱ्याच्या झाडाचा फांद्या म्हणजे डहाळे. गव्हाचे कणीस ओंब्या. वारा अडवण्यासाठी नौकेवर बांधलेले कापड शीड. व फुलझाडांचा मांडव म्हणजे ताटवा. कडब्याचा 5 पेंढ्यांचा गट पाचुंदा. घराच्या आढ्यापासून वळचणीपर्यंत जोडलेला लाकडी दांडा म्हणजे वासा. कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे कानोसा. अचूक गुणकारी असे रामबाण. शरीराचा तोडलेला मांसल भाग लचका. आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा खेळगडी. कुळातील पूजेची देवता कुलदेवता. घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित. कष्ट करून श्रमावर जगणारा श्रमजीवी. कथा लिहिणारा कथाकार कथालेखक. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात अजानभाऊ. त्रास देणारे समाजातील लोक समाजकंटक. अजून आहेत ते पाहूयात. छताला टांगलेले दोरीचे जाळे शिंकाळे. बांबूची टोपली बुट्टी. ढगातील पाणी पिऊन राहणारा अशी समजूत असलेला पक्षी चातक. सूरपारंबी या खेळातील काठी सूर. पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी धूळपेरणी. छोट्या जागेतून येणारा सूर्यप्रकाश कवडसा. शरीराच्या भागावर पडलेल्या इजा होत ते असे आंबळ म्हणजे तेजाब. लाल काळ्या रंगाची बी कुंज. लोकांनी केलेले आंदोलन म्हणजे जनआंदोलन. किल्ल्यावरील अरुंद रस्ता म्हणजे खिंडार. चांदीची अथवा सोन्याची जर कलाबूत. काथ्याच्या दोरीने विणून बनवलेली खाट बाज. उष्ण वाऱ्याची धग झुळूक किंवा झळा. गावाचा परिसर म्हणजे शिवार. संध्याकाळच्या वेळेला लावलेला दिवा सांजवात. नदीत समुद्राचे पाणी जेथे वर येते तो भाग
खाडी, उसाचा वाळलेला पाला, पाचट, गळ्यातील हारातील सर्वात मोठे रत्न कंठमणी, कपडे वाळत घालण्याची दोरी, वलानी, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, आई वडील नसलेला पोरका, उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह, धबधबा, आईचे मुलाविषयीचे प्रेम वात्सल्य, कोणालाही कळू न देणारा बिनबोभाट, घरातील मधले दालन माजघर, कोणत्याही पक्षात सामील नसलेला अपक्ष, जमिनीखालून गेलेला रस्ता भुयार, जुन्या चालीरीतींना चिटकून राहणारा सनातनी, निरर्थक सांगितलेल्या गोष्टी म्हणजे भाकडकथा, दरवर्षाला प्रसिद्ध होणारे वार्षिक, दुसऱ्याच्या ताब्यात असलेला अंकित, दारावरील पहारेकरी, द्वारपाल, जुन्या पिढींना चिटकून राहणार प्रतिगामी किंवा सनातनी, जिवंत असेपर्यंत आजन्म, तहाच्या आठीचा तर्जुमा म्हणजे तहनामा, देवलोकातील स्त्रिया अप्सरा, 5 कोसांचा प्रदेश पंचक्रोशी, दर 15 दिवसाला प्रसिद्ध होणारे पाक्षिक, स्वतःबद्दल अभिमान नसलेला स्वाभिमान शून्य, क्षमा करण्याची वृत्ती क्षमाशील, सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथा लेखक, शेतात बांधलेली पडवी म्हणजे पडळ, महान किंवा श्रेष्ठ ऋषी महर्षी, शत्रूकडील बातमी काढणारा हेर, खानावळीतील स्वयंपाकघर, भटारखाना, बाहेरून दिसून न नये म्हणून सभोवार केलेली कापडी आडोसा म्हणजे कणात, वाळूत सुकलेल्या घोसावळ्याचा सुंदर दिसणारा जाळीदार अवशेष म्हणजे कोसा, पैलू असलेला चमकदार दगड म्हणजे स्फटिक, धान्य पेरण्याचे एक अवजड कुरी, वाळून गेलेला ओसला नारळ सुकळ, छपराजवळची ठेंगणी जागा माळा, दही विरजण्याचे लहान मडके कोंडी, पिढ्यानपिढ्या चालत आलेला पिढीजात, सैनिक किंवा कैदी राहण्याची जागा बराक, धार्मिक विधी करताना नेसावयाचे वस्त्र पितांबर, धनुष्य धारण केलेला धनुर्धारी, आई वडील यास पत्र लिहिण्याचा महिना तीर्थरूप, अरण्यात लागलेली आग वणवा, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यानंतर दिसणारा प्रकाश संधिप्रकाश. त्यानंतर आपल्याकडे आहेत अजून, तेही पाहूयात आपण. एकदा तुम्ही ऐकलात की तुमच्या लक्षातही राहील. दर 6 महिन्याला प्रसिद्ध होणारे षण्मासिक, दगडावर कोरलेले शिलालेख, प्रगत विचारसरणीचा पुरोगामी, चांगले आचरण असणारा सदाचारी, झाडावरच्या सालीपासून बनवलेली वस्त्रे वल्कल, तोफ असलेला गाडा रणगाडा, नृत्य करणारी स्त्री नर्तकी, पायी जाणारा पादचारी, स्वतःशी केलेले भाषण स्वगत, स्वतः संपादन केलेली स्वयंसंपादित, सुखाच्या मागे लागलेला सुखलोलूप, सतत निंदा नालस्ती करणारा निंदक, रात्रीचा पहारेकरी जागल्या, नेहमी खरे बोलणार सत्यवचनी, प्रत्यक्ष करून दाखवलेली गोष्ट प्रात्यक्षिक, खूप लोकांची ये-जा म्हणजे वर्दळ, ठराविक प्रमाणात उगाळून द्यावयाची देशी औषधे म्हणजे मात्रा, नेसलेल्या धोतराचा पुढे सोडलेला लोंबता भाग म्हणजे सोगा, पहाटेचा मंद प्रकाश झुमू, ओल्या हरभऱ्याचे घाटे भाजून खातात हुळा किंवा हावळा, काथ्याचे विणलेले पाजले माचा, धान्य साठवण्यासाठी कणिंग, अरण्याची रांग वनमाला, गंगा नदीचे उगमस्थान गंगोत्री, रणांगणात शौर्याने लढणारे वीर पुरुष समरधीर, देवाला जागे करण्यासाठी पहाटे म्हटले जाणारे गीत भूपाळी, दुधात भिजवलेल्या पोळ्या म्हणजे दशमी,
आई वडिलांशिवाय इतर वडील माणसांना पत्रात लिहिण्याचा महिना, तीर्थस्वरूप, जादूंचा लांब अंगरखा, कपणी, जुन्या काळातील धान्य मोजण्याचे माप, मन, गुप्तपणे देशकार्य करणारा भूमिगत, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी, अफवा, कुंजात विहार करणारा कुंजविहारी, नावांचा एकसारखा उच्चार म्हणजे जयघोष, हाल अपेष्टा सहन करणाराचा गुण तितिक्षा, देवाला वाहून शिळी राहिलेली फुले म्हणजे निर्माल्य, रोजच्या हिशोबाची वही, रोज खडा, योग्य प्रसंगी उत्तर देणारा समयसूचक, अतिशय उंच अच्युत, अनेक गोष्टींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टवधाने, ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ म्हणजे चर्च, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज म्हणजे तगाई, 9 दिवस टिकणारा ताप नवजर, 12 लोकांनी केलेला कारभार बारबाई, जिचा पती जिवंत आहे अशी सद्भाव, मजुरी न देता करून घेतलेले काम वेठबिगारी. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.